नमस्कार मंडळी. आज आहे रविवार, ऑफिशियल सुट्टीचा दिवस. पण घरातल्या कामांना कधीच सुट्टी नसते. मग दुपारची कामे आवरली. नंतर दीदीकडून आज शेवग्याच्या शेंगा तोडून घेतल्या. पार्किंगमध्ये हे 3 वर्षापूर्वी मी लावलेलं झाड. आता त्याला भरपूर शेंगा येतात. बिल्डिंगमध्ये सर्वांनाच त्याचा उपयोग होतो. याच्या शेंगा, पानं, फुलं, मूळ, खोड यांचा औषधी उपयोग आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे. तुमच्याकडेही जागा असेल ना तर नक्कीच असं एखादं झाड लावा की ज्याचा आपल्या शेजाऱ्यांनाही उपयोग व्हावा. मला तर खूप समाधान आणि आनंद वाटतो की मी लावलेल्या झाडाचा उपयोग सर्वांना होतो आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आपले पंतप्रधान मोदीही आठवड्यातून 2-3 वेळा आपल्या आहारात शेवग्याचा उपयोग करतात. आणि शेवग्याचा पराठा त्यांचा फेवरेट आहे बरं का. त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये मी ऐकलं होतं. आणि इकडे बघा, पपईच्या झाडालाही भरपूर पपया लागलेल्या आहेत. शेंगा तोडताना बऱ्याच शेंगा खालीही पडल्या होत्या. त्याही दीदीने उचलून आणल्या. आज संकष्टी चतुर्थी म्हणून वरद गणेशाच्या दर्शनाला गेलो. बाप्पासाठी गुलाब आणि दुर्वा घेतल्या. इथे अष्टविनायकाचेही दर्शन होते बरं का. येताना संध्याकाळी उशीर झाला होता. मग काय स्वयंपाकाची घाई म्हणून जास्त काही शूट केलं नाही. पण या मगाशीच तोडलेल्या शेंगांचं मस्त असं सूप बनवलं. आणि गाजरचा हलवाई. तर यालाच जरा असा मोदकाचा आकार दिला आणि बाप्पासाठी मोदकही तयार झाले. दीदीला म्हटलं आरती करून घेऊया. तर ही आमची छोटीशी मणिमाऊ पण आरतीला आली बरं का.